आदेश मेरे नवनाथ जी को आदेश, गुरुजी को आदेश. तर मित्रांनो, मी किरण महाराज मुंबई पवई येथून तुमच्यासाठी आज नवीन एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, की भक्ती ही कशी असावी आणि पारायण हे कसे करावे, ह्या दोन्ही विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम तर आपण पारायण विषयी घेऊ. कारण की बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात, दादा पारायण कसं करायचं, आम्हाला पारायण लावायचंय आणि पारायणसाठी काय काय करावं लागतं आणि कशा पद्धतीने हे पारायण करायचं, याचा तुम्ही आम्हाला थोडासा मार्ग सांगा. तर महत्वाचा विषय असा आहे, की पारायण काळ हे तुम्ही सगळ्यात प्रथम तर श्रावण महिन्यात करू शकता. श्रावण महिन्यामध्ये केल्याच्या नंतर त्याचं उचित असं फळ भेटतं. तर पारायण करताना आपली जी भोळी-भाबडी भक्ती आहे, कारण की आपण 9 दिवसाचं पारायण करतोय. तर याचे नियम काय? याला कशा पद्धतीने करावं? याच्या अटी काय? पूजेला कशा पद्धतीने बसायचंय आणि पूजा कशी मांडायची? ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता सर्वात प्रथम भक्ती म्हणल्याच्या नंतर भक्ती तर ही भोळीच पाहिजे. कारण की दिखावा ही भक्ती काहीच कामाची नसती. तर पारायणच्या विषयावर पण आपण आलो, तर लय मोठा असा जो आपण करणार आहे मार्ग, हा भोळ्या-भाबड्या भक्तीत कसा करावा आणि या पारायणाला कसं परिपूर्ण आपण करता येईल, याच्या पद्धती मी सांगतो. पारायण हे तुम्ही 40 दिवसात देखील करू शकता, 3 दिवसात देखील करू शकता, 9 दिवसात देखील करू शकता आणि 7 दिवसात देखील करू शकता. पण पुरेपूर काही लोकं काय करतात, शॉर्टकट मला कमीत कमी वेळामध्ये त्याला पूर्ण करायचंय पारायणाला. तर पारायणला पूर्ण करण्याच्या नादामध्ये काय होतं, काही लोकं त्याला जाणून घेत नाही. 3 आणि 7 दिवसाचं जे पारायण राहतं लोकांना ते जाणून घेता येत नाही. कारण की अ, त्या गोष्टी काही ज्या राहतात ना, आत्मज्ञान करणं, म्हणजे वाचन करणं हे पारायण करणं नव्हे. तर पारायणामध्ये एक-एक शब्द जो दिलेला आहे, आपल्या जो पहिल्या अध्यायापासून 40 अध्यायापर्यंत काय-काय गोष्टी घडल्यात आणि कशा पद्धतीने आहेत, त्याचं फळ काय? तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला परिपूर्ण पाहिजे. तर ज्यावेळेस आपण पारायणला बसतो, तर माझ्या मते पारायण करणं हे 40 दिवसाचं तरी करा, नाहीतर मग 9 दिवसाचं करा. कारण त्याच्यानंतर जर तुम्ही 7 आणि 3 दिवसावर गेले, तर सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्याच्या वरून जाणार. कारण महत्त्वाचा विषय कसा आहे, की तुम्हाला ते कळलं तर पाहिजे ना तुम्ही काय वाचताय नेमकं. वाचताना आता आपण एखादं समजा पुस्तक दिलं माझ्याकडे. आता ते मी वाचायला घेतलं. वाचल्याच्या नंतर 4 शब्द लक्षात आणि 4 शब्द बाहीत. मग त्या पारायणाला काहीच अर्थ राहत नाही. मग पारायण जर करायचं असलं, तर तुम्ही 40 दिवसाचं करा. 40 दिवसाला रोज एक अध्याय तुम्ही जर घेऊन बसले आणि पुरेपूर त्या पारायणाला वेळ जर दिला, तर 40 दिवसानंतर तुम्हाला एकदम चांगल्या म्हणजे असं तुमचं मन प्रसन्न होऊन जातं. घरात कोणची निगेटिव्ह एनर्जी असली, ती निघून जाते. त्याच्यानंतर एखादा कोणचा तुमचा मार्ग अडलेला आहे. नवनाथांना तुम्ही जर बोलून त्या पारायणाला बसले, तर 100 आणि 1% ही माझी गॅरंटी ते झाल्याशिवाय राहत नाही. आता पारायण तुम्हाला सांगितलं हा अध्याय कशा-कशा पद्धतीने वाचायचा आहे. तर 9 दिवसाचा जर तुम्ही प्रण घेता आणि 9 दिवसात जर तुम्हाला पारायण वाचायला बसायचंय, तर पहिल्याच दिवशी तुम्हाला पारायण जे 6 अध्याय वाचावे लागतील. 6 अध्याय वाचल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही 5 अध्याय वाचा. तिसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही 5 अध्याय वाचा. चौथ्या दिवशी देखील 5 अध्याय वाचा. 5व्या दिवशी देखील तुम्ही 5 अध्याय वाचू शकता. 6व्या दिवशी पण 5 अध्याय वाचायचे आणि 7व्या दिवशी तुम्हाला 4 अध्याय वाचायचे. कितव्या दिवशी? 7व्या दिवशी 4 अध्याय, 8व्या दिवशी 3 अध्याय आणि 9व्या दिवशी 2 अध्याय. अशाने तुम्ही ते पारायण 9 दिवसामध्ये पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर काही लोकं जसं आता 3 दिवसाला कोणाला वेळ असतो, नसतो. मग 3 दिवसात वाचण्याचा जर प्रयत्न करत असाल, तर माझं मन तर आहे, की 3 दिवसापर्यंत कोणी पारायणला बसू नये. कारण की ते आपल्या डोक्याचा सगळं वरचा भाग निघून जातो. तर 3 दिवसाला जरी कुणाला इच्छा असली बसायची, तर पहिल्या दिवशी 1 ते 13 पर्यंत तुम्हाला अध्याय वाचायचे पहिल्याच दिवसात. दुसऱ्या दिवसात तुम्ही 14 ते 26 पर्यंत अध्याय वाचायचे आणि त्याच्यानंतर 27 ते 40 पर्यंत हे तिसऱ्या दिवशी वाचायचे. म्हणजे तुमचे 3 दिवसामध्ये हे अध्याय जे 40 हे पूर्ण होतात. आता सर्वात प्रथम हे तुम्हाला मी अध्यायाबद्दल सांगितलं. 40, 9 आणि 3 ह्या तिन्ही कशा पद्धतीने करायचं, काय करायचं आणि किती अध्याय कोणत्या टायमाला वाचायचे,
हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पारायण करत असताना श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण पारायणाला बसतो, पारायणाला बसताना त्याच्या अटी काय, नियम काय आणि पारायण कसे करावे हे तर आता मी तुम्हाला सांगतोच आहे. तर सर्वात प्रथम सव्वा महिन्याचा जो काळ असतो, जो वेळ असतो, म्हणजे 40 दिवसाचा, 41 दिवसाचा जो वेळ असतो, याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला कांदा, लसूण आणि जे उत्तेजित होणाऱ्या ज्या पदार्थ आहेत, कांदा, लसूण, अद्रक पण म्हणा, हे पदार्थ तुम्हाला वर्ज्य करावे लागतील. म्हणजे हे खावाय नाही लागणार आहे. खायचे नाही या दिवसामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला तारतमध्ये राहणं गरजेचं आहे. तारतमध्ये राहणं म्हणजे काय? तुम्ही जर 1 नंबरला गेले, तर पाणी घेणे, हातापायावर पाणी घेणे, स्वच्छ राहणे. जास्तीत जास्त तुम्ही स्वतःला हे पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये ठेवायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जमिनीला झोपायचंय, धरतरी मातेला झोपायचंय. झोपताना तुम्ही एक पातळ सारखा एखादा तुमचा जो रोजचा अ, एक वस्त्र राहील, शॉल म्हणा किंवा शॉल जर तुम्ही वापरत असाल, तर त्याच्यामध्ये पण देखील तुमची एक अद्भुत शक्ती निर्माण होते. कारण की तुम्ही त्या पारायण काळामध्ये स्वयं पारायण वाचल्याच्या नंतर तुमची जी भेट आहे आणि तुमच्या जिथं तुम्ही पारायण लावलं, तेवढ्या परिसरामध्ये नवनाथांचा वास असतो. तर जेणेकरून तुम्ही जमिनीला झोपायचंय. अंथरूण जरी नाही घेतलं आणि तुमची शॉल जरी असली, तरी अतिउत्तम. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस पारायण घेणार आहे, त्याचा जो टायमिंग आहे, कालावधी आहे, हे मी तुम्हाला सांगतो. 3:15 वाजल्यापासून पहाटे जर तुम्ही या पारायणाला सुरुवात केली, तर हे पारायण तुम्हाला खूप म्हणजे खूप फलदायी असतं आणि जर तुम्ही एखादा प्रण घेऊन जर त्या पारायणाला बसले, तर काही मार्ग तुमचे खुले होतात. पण याच्यात देखील व्यर्थ येतं बरं का. कोणीतरी अचानक मध्ये कुठं वारणार आहे, कुठेतरी अचानक मध्ये लग्न कार्य निघल, घरातला एखादा बर्थडे काही सेलिब्रेशन असू शकतं. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला जर मन बनवलं, तर या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून या पारायणाला बसायचे. कारण तुम्हाला मग या पारायण काळामध्ये कुठं जाता येणार नाही. जेणेकरून शिवता-शिवत होऊ नये, या कोणत्या गोष्टी घडू नये. जर करायचं असेल, तर कडेकाटपणे त्या पारायणाला बसायचे. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या पारायण काळामध्ये बसताना तुम्हाला अनेक गोष्टीचं पालन करायचं. अनेक गोष्टीचं पालन म्हणजे काय? आता वाहती गंगा राहती, वाहती नदी राहती किंवा एखादा नाला राहतो, म्हणजे पाणी. त्या पाण्यामध्ये कधी कचरा फेकू नये. त्या पाण्यामध्ये तुम्ही लघुशंका करू नये किंवा थुंकू नये. अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. परत पारायण काळामध्ये तुम्हाला कुणालाही खोटं बोलायचं नाही. मग तुम्हाला कोणाला पैसे जरी द्यायचे असले, तुम्ही कोणाकडून उधार जरी घेतले असते, तरी पण तुम्ही त्याला खोटं बोलू नका. त्याला सांगायचं, "बाबा, आज नाही, मी 2 दिवसांनी देतो, 2 नाही 5 दिवसांनी देतो. ज्यावेळेस तुमच्याकडे येणार आहे, त्यावेळेचे तुम्ही कालावधी त्यांना सांगू शकता. पारायण काळामध्ये तुम्ही कुणाला शिवीगाळ करू नये. त्याच्यानंतर तुम्ही अ, जे आहार आपण घेतो, हा आहार अल्पाहार घ्यायचा आहे. म्हणजे एकच वेळेस जेवण करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही चहा घेऊ शकता, दूध घेऊ शकता. म्हणजे तुमचं जे पोट आहे ना, हे पूर्ण गच्च नाही भरायचं. म्हणजे जेणेकरून पारायणला बसल्याच्या नंतर तुम्हाला अशा डुलक्या लागता कामा नये, तुमची झापड पडता कामा नये. महत्त्वाचा विषय सांगण्याचा असा आहे, कोणतीही साधना असू द्या किंवा नवनाथांचं पारायण असू द्या किंवा एखाद्या भक्तिसारला बसले किंवा एखादा ग्रंथ वाचायला बसले, तर तुम्हाला झापड पडता कामा नये, तुमचे डोळे मिटता कामा नये. तुमचं लक्ष फक्त त्याच्यात राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला भूक लागते, त्यावेळेस आपण बरोबर त्या गोष्टीमध्ये आपलं लक्ष आहे ना, त्या गोष्टीत राहतं, की मला हे संपवायचंय व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर मला भोजन करायचंय. तर पारायण काळामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या उपयोगी पडणार आहे आणि पारायण हे साधं सोपं नाहीये दादांनो. याच्यात तुम्हाला रोजी बंधन, लक्ष्मी बंधन, त्याच्यानंतर भूत-प्रेत बाधा जी राहते, त्याच्यातून पण तुम्ही मुक्त होता. एखाद्याचं काम होत नसेल, प्रॉपर्टीचं काम राहू दे या कोणतंही राहू द्या. ह्या कामांना तुम्हाला पारायण जर तुम्ही केलं, तर तुम्हाला ह्या कामातून आणि ह्या पारायणामधून तुम्हाला ह्या कामाची म्हणजे जी ओढ आहे, ती लागून जाते आणि तुमची लिंक लागल्याच्या नंतर हे बरेचसे कामं नवनाथांच्या पारायणामधून होतात, जर का तुम्ही मनाने करत असाल तर.
पण आता हे पारायण केल्याच्या नंतर ह्याला मांडायचं कसं, ह्याची पूजा कशी करायची आणि अ, ह्या पारायणाला पुरेपूरपणे तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे पूर्ण संपवायचं कसं काय आणि हे तुम्हाला फळ कसं काय मिळणार आहे, याचं मी तुम्हाला आता स्पष्टीकरण सांगतो. बरेच लोकांनी बरेचसे व्हिडिओ बनवले असतील, पण जसं मला माहिती आहे, जसं मला माझ्या गुरूंनी सांगितलंय, मी त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता पारायणची मांडणी कशी करायची? सर्वात प्रथम बघा, धर्तारी माता आहे. आता कोणाच्या घरात पाट असेल नसेल तर मला नाही माहिती. असला तर अतिउत्तम, नसला तर एक स्वच्छ कपडा घेऊन जी जागा आपली देवाची आहे, जी जागा आपली पूजाची आहे, त्या जागेवरती दवना किंवा गुलाबजल पाणी किंवा 7 विहिरीचं पाणी आणायचं. 7 विहिरीचं पाणी आणलं किंवा झरा असतो म्हणजे जिवंत झरा म्हणजे जिवंत पाणी राहतं ते. डायरेक्ट धर्तरी माताच्या पोटातून आलेलं ते पाणी आपण धरतो किंवा विहीर. ह्या गोष्टीचं पाणी आणून तिथं शिंपडून व्यवस्थितपणे तिला पुसून ती जागा स्वच्छ करून एवढी-एवढी जागा तुम्हाला पारायणासाठी ठेवायची. म्हणजे एवढी जागा तिथं पारायण मांडायला त्याला आपण पूजा मांडणी बोलतो आणि एवढी जागा तुम्हाला बसायला. पारायणाच्या समोर तुम्हाला बसायचंय. तर ती जागा स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर तुम्ही काय करायचंय, त्याच्यावरती एक पांढरा शुभ्र कपडा किंवा भगवा कपडा किंवा लाल कपडा आणि हे पूजेचे निशाण आहेत बरं का. पांढरा, भगवा, लाल किंवा पिवळा हे कपडे तुम्ही तिथं वापरू शकता. 3.25 मीटर, 3.5 मीटर पर्यंत तो कपडा आणायचा आहे. आता याचं कारण काय? शक्तिपीठ 3.5, तिन्ही सप्ती पाताळ हे 3.5, आपलं शरीर किती 3.5 हाताचं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी अ, जाणून घेणं गरजेचं आहे. तर 3.5 मीटरचा असा कपडा आणून, तिथं व्यवस्थितपणे अंथरून घेऊन, त्याच्यावर पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची हे देखील मी तुम्हाला सांगतो. कारण की तुम्ही पारायण काही रोज-रोज करणार नाहीये. वर्षातून एकदा करताना आपली भक्ती पण तशाच पद्धतीची पाहिजे, जेणेकरून नवनाथ महाराज आपल्यावरती प्रसन्न झाले पाहिजे. तर तो कपडा पांढरा शुभ्र स्वच्छ असा कपडा तिथं हातरल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावरती पांढऱ्या कलरचे फुलं चारी बाजूने लावून घ्या. मधोमध तुम्हाला समजा झेंडूचे फुलं टाकता येईल किंवा दुसरे अन्य कोणचे फुलं टाकता येईल तर ते टाकायचे. 9 गुलाबं 9 गुलाब हे तुमच्याकडे पाहिजे. 10वं गुलाब पाहिजे ते गुरूचं पाहिजे. पहिल्या याच्यावरती तुम्हाला तिथं तांदूळ टाकायचे. 9 जागेवरती 9 तांदूळ टाकायचे. 10व्या जागेवर 1 तांदूळ ठेवायचे. म्हणजे अशी तुम्हाला तांदळाची अशी छबी बनवायची. म्हणजे डोंगरासारखा आपण तांदूळ नाही ठेवत का? 1, 2, 3 असं थोडं-थोडं अंतरावरती 9 जागा ठेवा आणि 10वा थोडासा सोडून परे ठेवा. म्हणजे 9 नवनाथांचा आणि जे शेवटचा आपण जो भोग देणार आहे किंवा शेवटचा जो मान देणार आहे, तो आपल्या गुरुच्या नावाने एका बाजूला ठेवायचा. त्याच्यानंतर आणि नवनाथांचं नाव घेऊन आता पहिल्या तांदळावरती तुम्ही नाव घ्यायचंय नवनाथांचं मचिंद्रनाथाय नमः. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यावर घ्यायचंय गोरक्षनाथाय नमः. तिसऱ्या याच्यावर घ्यायचंय चरपटक्षनाथाय नमः. त्याच्यानंतर जालिंदरनाथाय नमः. त्याच्यानंतर कानिफनाथाय नमः. त्याच्यानंतर भर्तरीनाथाय नमः. त्याच्यानंतर रेवणनाथाय नमः. त्याच्यानंतर अडभंगनाथाय नमः आणि त्याच्यानंतर चौरंगीनाथाय नमः. असे नवनाथांचे नावं घेऊन ती सुपारी त्या तांदळाच्या ढिगावरती ठेवायची. एक, एक, एक करून पूजेची सुपारी घ्यायची. लाल सुपारी पूजेची भेटते. कुठेही भेटून जाईल तुम्हाला. त्याच्यावर ठेवल्यानंतर 10वा जो राहतो आपल्या गुरुचं नाव घेऊन तिथं गुरु को आदेश म्हणून ठेवून द्यायची. परत 10 गुलाबाचे फुलं घ्यायचे. त्या सुपारींसमोर एक, एक, एक फुल ठेवायचं आहे. आता तुम्ही पहिल्यांदाच पारायणाला बसता किंवा पहिल्यांदाच भक्ती करता, तर 10 ठिकाणी खडी साखरचा छोटा-छोटा तुकडा ठेवायचा आहे. छोटे-छोटे तुकडे ठेवले खडीसाखरचे, दर्शन घेतलं. आता तुम्ही ती पूजा मांडलेली आहे. पूजा मांडल्याच्या नंतर त्याच्या बरोबर मधल्या भागी तुम्हाला एक कळस मांडायचा आहे. त्या बाजूने, ना की आपल्या बाजूने. आपण जे नवनाथांना मांडलंय त्यांच्या पाठच्या बाजूने एक कळस मांडायचा आहे बरोबर मधल्या सुपारीपाशी. कळस मांडला, कळसावरती तुम्ही नागवेलीची पानं लावू शकता. मांडल्याच्या नंतर परत सुपारी ठेवताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, कारण की बरेचसे लोकं तशा पद्धतीने करतात का नाही मला नाही माहिती. पण जर का वडाच्या पानावर, वड हे जे आहे हे जटाधारी आहे
आणि आपले जे नवनाथ बाबा आहे, हे देखील जटाधारी हे साधू संन्याशी आहेत. तर वडाच्या पानावरती जर तुम्ही नावं लिहून त्याच्यावरती तांदूळ ठेवून जर सुपारी ठेवली, तर अनेक वेगळ्या पद्धतीचं फळ भेटतं. हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, की तशाही पद्धतीने करू शकता ना, अशा पण पद्धतीने करू शकता. कोणाच्या लक्षात राहील किंवा नाही राहील म्हणून मी तुम्हाला आता सुचवतो. वडाच्या पानावरती मच्छिंद्रनाथाय नमः, गोरक्षनाथाय नमः असं लिहून तुम्ही नवनाथांचे 9 नावं लिहून त्याच्यावर तांदूळ ठेवून त्याच्यावरती सुपारी मांडू शकता. शेवटचं पान जे राहतं आपल्या गुरुच्या नावाने ठेवायचंय. परत एक-एक गुलाब समोर खडी साखरचा तुकडा देखील त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पाठच्या बाजूने मी तुम्हाला सांगितलं. आता ही आपण जशी मांडणी केली, अशी समोर मांडणी केली. त्याच्यानंतर याच्या पाठच्या बाजूला बरोबर मध्यभागावरती एक कळस मांडायचा. त्याच्यावर नागवेलीची पानं किंवा वडाची पानं तुम्ही ठेवू शकता. स्वस्तिक काढायचं आणि 2 स्वस्तिक काढल्याच्या नंतर 2 रेषा ह्या बाजूनी स्वस्तिकच्या, 2 रेषा त्या बाजूनी. म्हणजे आपल्या कार्यक्रमाला किंवा आपण ज्या कामाला बसतो, ज्या कार्याला बसतो, ते कार्य सफल होऊ दे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या याच्यामध्ये, त्या कळसामध्ये एक सुपारी, एक ₹11 चे नाणे म्हणजे ₹11 कोणतेही टाकायचे किंवा ₹1 जरी असलं तरी चालतोय. आणि आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये करायची, की तुम्ही एवढूसा खडीसाखरचा तुकडा ठेवून आपला जो नवनाथांचा भस्म असतो, तो टाकायचा. टाकल्यानंतर त्याचं दर्शन घ्यायचं. पुढं त्याच्या समोरासमोर एक तुम्ही तुपाचा दिवा जाळा. 2 अगरबत्ती सुगंधित केवढा अगरबत्ती असली तर अतिउत्तम. त्याच्यानंतर कोणतीही चालती जर नसली तर. त्याच्यानंतर तुम्ही त्या आवारामध्ये, परिसरामध्ये ते घर वगैरे सगळं स्वच्छ पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही हिना इत्तरचा पण वापर करू शकता किंवा सुगंधित असतं ते लवकरात लवकर त्याचा सुगंध हा जात नाही. त्या इत्तरचा वापर करू शकता. केवडा इत्तरचा वापर करू शकता. कस्तुरी इत्तरचा वापर करू शकता. गुलाब इत्तरचा वापर करू शकता आणि मोगरा इत्तरचा. म्हणजे सुगंधित ते वातावरण तुम्हाला पाहिजे. दुसरी गोष्ट पारायण काळाच्या आतमध्ये तुम्हाला घरामध्ये भांडण, तंटा ह्या कोणत्याच गोष्टी चालत नाही. कारण की तुम्हाला भक्तीत विलीन व्हायचंय तेवढ्याच दिवसात. त्याच्यानंतर मांस, मच्छी हे तुम्हाला चालणार नाही. मदिरा चालणार नाही. सेवनमुक्त राहायचंय. तेवढ्या अ, कालावधीत तुम्हाला सेवनपासून थोडंसं वेगळं जायचंय, लांब राहायचंय. त्याच्यानंतर पारायण मांडलं. पारायण मांडल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मी, तुम्ही सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर आता महत्त्वाचा विषय असा आहे, तुम्ही सगळी पूजा मांडली, तूप वगैरे लावलं आणि तुम्ही पूजेला बसले. पूजेला बसताना आसन जे राहतं आपलं, तुम्ही एखादं गोलपाट पण घेऊ शकता, घुंगडी घेऊ शकता, एखादी शॉल घेऊ शकता. आसनाचा कोणताही वाद येत नाही. आसन तुम्ही कोणत्याही पद्धतीचं घेऊ शकता. आसन काळं सोडून माझं मत असं आहे, की आपण चांगल्या कामाला सुरुवात करतोय, तर आपण त्या कलरला नाव नाही ठेवू, कारण की अघोरी लोकं देखील आपलं काळं वस्त्र घेतात. पण आपण जसं सांगतो, की चांगल्या कामासाठी तुम्ही पांढरं, भगवं, लाल आणि पिवळं ह्या 4 वस्त्रांपैकी कोणतेही वस्त्र घेऊन बसू शकता. बसल्याच्या नंतर पारायण हे परिपूर्ण तुमचे अध्याय जर झाले ते पूर्ण, अध्याय पूर्ण झाल्याच्या नंतर दर्शन घेऊन तुम्ही उठायचंय आणि जे काही घरात नैवेद्य बनवलाय तुम्हाला स्वतःला खाण्यासाठी, तो नैवेद्य घ्यायचा आणि असं म्हणणं नाही माझं, की लय मोठा भंडारा बनवा, का लय मोठा असं बनवा. तुम्ही एक चपातीला 9 जागेवर तोडून किंवा 10 जागेवर तोडून त्याच्यावरती एखादा छोटासा गुळाचा खडा जरी टाकला, तरी तुम्ही ते जर गाईला चारला, सगळ्यात प्रथम पहिल्याच दिवशी गाईला जरी चारला, तरी तुमचं जेवढं पण वेग नाही, कारण की तुम्ही त्या पारायण काळात बसलेले, जेवढं पण वेग नाही ते हटायला चालू होतं पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला तीच क्रिया आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर जे कळस आपण भरलाय, परत एकदा लक्षात घ्या. जो कळस आपण भरलाय त्याच्यातलं पाणी घ्यायचं आपल्या अंघोळीच्या आणि प्यायच्या पाण्यात. जेणेकरून की आपल्याला ती ऊर्जा आपल्याला मिळते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्या कळसात पाणी घालून जशी आपली पूजा आहे ती मांडलेलीच आहे. पाणी घालून बसायचे. दुसऱ्या दिवशी परत तुमचे अध्याय सुरू. अध्याय झाल्याच्या नंतर शेवटच्या वेळेस तुम्हाला दर्शन घ्यायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी वापस दर्शन घ्यायचं. वापस आपल्या घरात जे काही बनलंय त्याचे 10 तुकडे करायचे. आपल्याला आपण भोग घेण्या आपण भोग घेण्या अगोदर करायचं काय? मग एखाद्या कुत्र्याला चारा. परत आला तिसरा दिवस. म्हणजे 9 दिवसाच्या पारायणाची गोष्ट करतो.
परत एकदा ते पाणी आपल्या अंघोळीच्या पियाच्या पाण्यात आणि वापस आपण तो कळस भरला, पूजा मांडलेलीच आहे. वापस दर्शन घेतो. फुलं तुम्ही बदलू शकता रोजच्या रोज किंवा 1 दिवसानी, 2 दिवसांनी फुलं बदलू शकता. फुलं चालतात. 2-2 दिवस पण चालतात. परत मग तुम्ही बसले, परत तुमची ती अ, पूजा झाली. पूजा झाल्याच्या नंतर परत तुम्ही 10 तुकडे केले, तुम्ही जाऊन माशांना चारू शकता. परत पुन्हा बसायचंय. असं करत-करत जे कोणी मुक जनावर आहे, परत त्याच्यानंतर मुंग्या, माश्या आहेत, माकडं असतात, त्याच्यानंतर कुत्रे आहेत, कुणाकडे बकरी असेल तर बकरीला चारा. जे मुक जनावर आहे त्याला बोलता येत नाही. माणूस तर बोलू शकतो, की "मला दादा भूक लागली." पण मुक्या जनावराला बोलता येत नाही. तुम्ही एखाद्या संस्थामध्ये जाऊन ज्यांना बहिरे आहेत, आंधळे आहेत, मुके आहेत, त्यांच्या इथं जाऊन देखील तुम्ही ते 9 घास, 10 घास ज्याला म्हणतात ते दान करू शकता किंवा 9 गरीब गोरगरिबांना जे मंदिराच्या बाहेर असतात त्यांना देखील दान करू शकता. शेवटच्या दिवशी शेवटच्या टायमाला तुम्हाला करायचं काय घरात थोडंसं गोड पदार्थ बनवायचे, वडे बनवायचे, भजे बनवायचे, मुगाचे भजे बनवायचे. त्याच्यानंतर साधं जेवण बनवायचं, भाजी बनवायची, पुरी बनवायची. त्याच्यानंतर मग ते शेवटचा दिवस जेव्हा येईल, त्यावेळेस तुम्हाला करायचं काय आहे, की नवनाथांच्या स्वरूपात 9 बालक आणि 10वा आपल्या गुरूंना बोलावून घ्यायचं. नवनाथांच्या स्वरूपात 9 बालक, 10वा आपल्या गुरूंना बोलून घ्यायचंय आणि त्यांना जेवण घालायचंय. जेवण घालताना तुम्ही साधं-सुधं जेवण देऊ शकता. कोणी लय मोठा नसेल, गरीब असेल, त्यांनी डाळ-भात देखील देऊ शकता. पण एक छोटासा वड्याचा पदार्थ त्याच्यात ठेवायचा, जो की गुरु शिष्याच्या नात्याला तो मान आहे वड्यासाठी. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथांसाठी आणि त्यांना वडा खायचा होता म्हणून डोळा काढून दिला. तर ते लय मोठा गुरु शिष्याचा परंपरा आहे. तर तो एक मान ठेवायचा. वडा कोणताही असू द्या. गरजेचं नाही आपल्याला तोच पाहिजे, की मुगाचाच पाहिजे किंवा साबुदाण्याचा पाहिजे. वडा हा तिथं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 9 गरिबांना जेवण घातल्याच्या नंतर किंवा 9 बालकांना जेवण घातल्याच्या नंतर ते ज्या पाण्याने हात धुतील, ते पाणी आपण पकडायचंय आणि एखादं वृक्ष असलं, वड असलं, झाड असलं, पिपळ असलं, कोणतेही असू दे, तर झाडाला सोडायचं, गटरीत टाकायचं नाही. ते पाणी रस्त्यावर फेकायचं नाही किंवा त्या पाण्याला कुठेही घाण जागेवर फेकायचं नाही. कारण की तुम्ही नवनाथांच्या स्वरूपात त्यांना बसवता, तर ते पाणी तुम्हाला वडाच्या किंवा कोणत्यातरी एका झाडाच्या ठिकाणी घालायचंय. आता तुम्हाला सांगतो, 9 बालकांना तुम्हाला एक छोटीशी कोणतीतरी भेटवस्तू द्यायची. एखादं टी-शर्ट म्हणा किंवा एखादा रुमाल म्हणा, त्याच्यावर ₹10-15 दिले, त्याला खेळणीचं एक गाडी म्हणा. बालक खुश होतं, की मला भोजन पण भेटलं, मला एक खेळणी पण भेटली आणि त्या बालकाच्या स्वरूपात बालक ह्यो मुंजा पण आहे, नवनाथ पण आहे आणि देवाचा पण अवतार आहे. तर त्या बालकाच्या स्वरूपात तुम्हाला अ, खूप मोठा आशीर्वाद भेटतो आणि जर का पुन्हा एकदा तुम्ही पारायण काळात तर बसलेत. जर का तुम्हाला समजा सुचतच नाही आणि कुणाला बोलवायचंच नाही आणि तुम्हाला लोकं घाबरतात किंवा लोकांना असं वाटतं यांच्या घरात तंत्र-बिंत्र विधी चालते किंवा असं चालतं, तर पारायण संपलं आणि मुलं जेवू घालायचेत किंवा बालक जेवू घालायचेत आणि आपल्याला बालक सापडत नाही. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. 9 गायींना तुम्ही दान करू शकता ते भोजन. 9 मुक्क जनावर म्हणजे कुत्र, हे भैरवनाथाचा अवतार आहे, यांना देखील दान करू शकता. माशांना टाकू शकता किंवा मुक जेही जनावर असेल, त्याच्या तिथं नेऊन तुम्ही त्याला भरवू शकता. मग तुम्हाला गरजेचंच नाही, की माणसंच भेटत नाही किंवा कोणी येतच नाही असं तुम्हाला चालणार नाही. कोणत्याही माणसाला शेवटच्या दिवशी तुम्ही ते दान करू शकता. आता ह्या सर्व गोष्टी तर तुम्हाला पाऱ्यांबद्दल कळालेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, की जी मांडलेली पूजा आहे, तिचं करायचं काय? तुम्ही बसतानाच प्रण घेऊन बसायचं बरं का. बाबा माझं हे काम आहे. मी अशा-अशा कामासाठी ह्या पारायणाला मी बसतोय. पारायण काळामध्ये माझ्याकडून कोणत्याही पद्धतीची भूल-चूक झाली, तर मला कोप देऊ नये. दुसरी गोष्ट पारायण काळामध्ये कोणतेही संकट येऊ नये आणि हे पारायण काळ तुम्ही माझ्याकडून परिपूर्णपणे पूर्ण करून घ्या. अशा काही गोष्टीचा उल्लेख करून, बाबांना नमन करून बसायचंय आणि एखादी चूक-भूल झाली जरी, तर मला तुम्ही क्षमा असू द्या, मी तुमचं लेकरू बाळ आहे. असं बोलल्याच्या नंतर
कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. बाबा स्वतःच तिथं विराजमान होतात आणि ते कार्य आपल्याकडून करून घेतात. तर ती जी पूजा आहे, ती भरून घ्यायची, स्वच्छ कपड्यांनी उचलून घ्यायची. रोजची जी पूजा राहते, रोजची फुलं राहतात ते फेकू नका. ते शेवटच्या दिवशी तुम्हाला जाऊन हे सगळे पूजा मांडून ते नैवेद्य हे सगळं मांडून एखादी वाहती नदी किंवा तळं असेल किंवा पाणी असेल, या ठिकाणी जायचं, नवनाथांचं नाव घ्यायचं. हे मी पारायण माझ्या मनाने आणि माझ्या विश्वासाने, माझ्या भावनेने, माझ्या श्रद्धेने मी पूर्ण केलेलं आहे. तर हे मी पूजा 9 दिवस बसलेलो, हे माझं फळ मला मिळावं किंवा माझं जे काही कार्य आहे ते माझ्या हातून घडावं म्हणून असं गंगेला अर्पण करायचं. गंगेला अर्पण केल्याच्या नंतर त्या गंगे माताचं दर्शन घ्यायचं. तिथं 2 अगरबत्त्या लावायच्या आणि निघून यायचं. नवनाथाच्या पारायणामध्ये तुम्हाला एक ना एक दिवस विशिष्ट गोष्ट ही घडते. नवनाथांचं दर्शन होतं, स्वप्न पडतं, स्वप्नात येतात किंवा समक्ष येऊ शकतात. एखाद्या भिकारीच्या अवतारात येऊ शकतात, एखाद्या लहान मुलाच्या अवतारात येऊ शकतात आणि ही सत्य घटना आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या तिथं अशा घडलेल्या घटना आहेत, की 9 ताटं वाढले आणि 11वा माणूस येऊन बसतो. असं देखील होतंय, की ह्यो कोण होता आणि कुठला माणूस होता आम्हाला माहिती पडलं नाही. असं पण घडतं. 9 बालक बसवले, 10वा बालक ऑटोमॅटिक येऊन बसतो. म्हणजे नवनाथ महाराज हे स्वतः विराजमान होतात या पारायण काळामध्ये. तर हे पारायण काळ अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मी पारायणाबद्दल ही परिपूर्ण माहिती दिलेली आहे आणि जर काही राहिलं असेल तर क्षमा असावी आणि दुसरी गोष्ट जसं आपण करतो, तशाच पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो, की पारायण काळामध्ये तुम्ही जर एखादा भगवत धोतर नेसून जर बसत असाल आणि वल्ल्या वस्त्रात जर बसत असाल, म्हणजे अंघोळ केल्या-केल्या धोतर नेसून जर बसले, वल्ल वस्त्र म्हणजे, तर ते तुम्हाला जास्तीत जास्त फळदायक राहील. वल्ले केस राहू द्यायचे. वल्ल्या ह्याच्यातच बसायचं. पूजा अगोदर मांडून घ्यायची, दर्शन घ्यायचं, अंगावर पाणी घ्यायचं. पहिलं अंघोळ केलेली वापस एकदा अंगावर पाणी घेऊन येऊन बसले, तर तुम्हाला 100 आणि 1% निश्चितच याचं चांगलं फळ मिळेल. आणि मी तर तुम्हाला सांगतो, मोठी गोष्ट करत नाही. पारायण काळामध्ये अनेक काही गोष्टी घडतात आणि याचं फळ मिळतं. तर ही पारायणची जी विधान कशा पद्धतीने करायचंय, काय आहे, घटनाक्रम कसा आहे आणि याच्यामध्ये काय घडतं, काय फळं मिळतं आणि राहायचं कसं, काय खायचं, कशा पद्धतीने या पारायणला करायचं, ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर ही माहिती खरंच तुम्ही कुठून बघता, कशी वाटली आणि तुमच्या खरंच मनाला हे आवडले असेल, तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर ही जास्तीत जास्त आपल्या नाथभक्तांकडे पोहोचली पाहिजे आणि सर्वांपर्यंत ही गेली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे सर्व नाथभक्तांना. कारण की काय आहे, काही लोकांना कळत नाही. त्यांनी देखील या पारायणचा उपयोग करू शकतात. ऐकून देखील हा मार्ग पूर्ण करू शकतात. म्हणून मी अ, नवनाथ चरणी आदेश करतो, गुरूंचरणी आदेश करतो, माझ्या सर्व नाथभक्तांना आदेश करतो, नाथप्रेमींना आदेश करतो आणि ह्या पारायणाच्या माहितीला मी इथंच थांबवतो. आदेश अलख निरंजन. आगे आगे गोरख जागे.